मग वास्तू घडवण्यामागे काही शास्त्र आहे का? आम्ही एखादी जागा घेतली आणि त्या जागेमध्ये आम्हाला नवीन घर बांधायचं आहे, मग त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन करा? वास्तुशास्त्र हे कशासाठी लिहिलं गेलं की लोकांच्या हितासाठी लिहिलं गेलं. तिसरी गोष्ट मेन आहे तुमची सेप्टिक टँक. तुमचा सेप्टिक टँक पण चुकला तरी तुम्हाला फार मोठे घातक वास्तुदोष होऊ शकतात. चैत्र महिन्यामध्ये घर बांधणं हे हानिकारक सांगितलं गेलेलं आहे. महिन्यामध्ये घर बांधायला घेतलं तर त्या घरातल्या माणसं आत्महत्या करण्याचा विचार करू शकतात. जे 12 महिने आहेत त्यात सगळ्यात शुभ महिना किंवा सगळ्यात चांगला महिना तुम्ही म्हणू शकता बांधकामासाठी. जर मंदिरात जातात तर आकाश तत्व मंदिरामध्ये जास्त असतं, म्हणून म्हटलं जातं मंदिराच्या बाजूला घर नसावं. तर हा मंत्र तुम्ही 45 दिवस सतत बोलल्याने तुमचे लाईफचे कुठलेच प्रॉब्लेम राहणार नाही. नमस्कार, मी अक्षय सातार्डेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. घर ही एक अशी जागा आहे जिथे प्रत्येकाला मोकळेपणानं श्वास घ्यावा असं वाटत असतं. या घरात आपल्याला शांत झोप यावी असंही वाटत असतं. संपूर्ण कुटुंब एकत्रितरित्या आनंदात गुण्यागोविंदानं राहावं असंही आपल्याला वाटत असतं. अहो, घराचा प्रत्येक कोपरा हा एकांत क्षणी मित्र म्हणून आपल्या मदतीला यावा असंही वाटत असतं. पण हे नेहमी असं घडतं का? कधी कधी दुःख, तणाव, आजारपण हे पाहुणे म्हणून येतात आणि घरातली शांतता भंग करून टाकतात. मग हे असं का होतं हे आपल्याला कळत नाही. आणि याविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत वास्तुतज्ञ गौरवजी सावंत आहेत, ज्यांचं मूळ गाव वांगणी आहे, पण कट्टा गोळवण या गावाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. सध्या ते मुंबईला आहेत, मुंबईला कार्यरत आहेत. आज ते आपल्या या एपिसोडमधून आपल्याला वास्तुशास्त्र याच्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार गौरवजी. नमस्कार. या मालवणमध्ये, या प्रभू परशुरामाच्या भूमीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. गौरवजी, मला तुम्हाला सुरुवातीलाच विचारायचं आहे की वास्तू म्हणजे घर हे आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही आता वास्तुतज्ञ आहात, मग तुमच्या संकल्पनेतून वास्तू म्हणजे नेमकं काय? वास्तू म्हणजे नक्की सांगायचं तर आपण सुरुवात अशी करू की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तर निवारा म्हणजेच आपलं निवासस्थान हे कसं असावं ह्यालाच वास्तू म्हणतात. आणि वास्तू म्हणजेच आपलं घर, आपलं प्रासाद, आपलं भवन ज्याच्यामध्ये आपण राहतो, आपल्या कुटुंबावर राहतो आणि ज्याच्यामध्ये जे बांधण्याची रचना कशी करावी ह्या शास्त्राला वास्तुशास्त्र असं म्हणतात. निवारा म्हणजेच वास्तू. हो, निवाराच म्हणजे वास्तू. आणि ती वास्तू म्हणजे ज्या वास्तूमध्ये जिथे आपण वास्तव्य करतो आपल्या कुटुंबाबरोबर त्यालाच वास्तू म्हणतात. ओके. आता ज्या ठिकाणी आपण वास्तव्य करतो त्या जागेला आपण वास्तू असं म्हणतो. मग वास्तू घडवण्यामागे काही शास्त्र आहे का? हो, वास्तू घडवण्यामागे म्हणण्यापेक्षा वास्तू घडवण्यासाठी किंवा वास्तू बांधकाम करण्यासाठी जे शास्त्र वापरलं जातं त्याला सायन्स ऑफ आर्किटेक्ट म्हटलं गेलं. स्थापत्यशास्त्र हा शब्द तुम्ही ऐकला असेल कुठेतरी. तर स्थापत्य वेधशास्त्र. तर ह्या वास्तुशास्त्राचं घडवण्याचं काम किंवा घडवण्याचे ग्रंथ किंवा पुराणात जे लिहिलेलं आहे तर विश्वकर्म प्रकाश म्हणून ग्रंथ आहे. हा फार प्राचीन ग्रंथ आहे, पुराण ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये स्थापत्य वेधशास्त्र म्हणजेच वास्तुशास्त्राच्या संबंधित आणि वास्तुशास्त्राबद्दल सगळं माहिती दिली आहे. म्हणजे किती दिशा आहेत, प्रत्येक दिशेचं महत्त्व काय आहे, विशेषता काय आहे. तर ह्या वास्तुशास्त्राचं उगम कुठून झालं म्हणाल किंवा वास्तुशास्त्राबद्दल जर तुम्ही म्हणालात की हे वास्तू घडवण्याचं शास्त्र कुठून आलं तर ते भरपूर कालांतरापासून, म्हणजे तुम्ही सांगाल की कृष्ण भगवानाच्या नगरी होत्या त्याही विश्वकर्म प्रकाश ज्यांना देवांचे आर्किटेक्ट, डिवाइन आर्किटेक्ट म्हटलं जातं, तर त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे विश्वकर्म प्रकाश म्हणून. त्या ग्रंथामध्ये तुम्हाला याची सगळी माहिती भेटते. जसं आजही सगळे वास्तुतज्ञ त्या ग्रंथाचं अनुसरण करून वास्तू बांधण्यासाठी ज्या सूत्र, जे फॉर्म्युलेज, जे मेथड्स आहेत ह्याचा वापर करतात, ह्यालाच वास्तुशास्त्राचं म्हणतात. आणि वास्तुशास्त्र म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला वास्तू बांधण्यासाठी जे काही गोष्टी, त्याची रचना कुठे असावी, घरामध्ये खोलींची रचना कुठे असावी, घरांमध्ये कुठल्या दिशेला तुमचं देवघर असावं, तुमचं किचन असावं, स्वयंपाकघर, तुमचं शयनकक्ष असावं, तुमचं बाथरूम असावं, तुमचं वॉशरूम कुठे असावं, ह्या सगळ्याबद्दल जे काही शास्त्र आहे, जे काही सायन्स ऑफ आर्किटेक्चर आहे, जे तुम्ही ह्या वापरलं पाहिजे तुमची वास्तू बांधताना, ह्या शास्त्राला वास्तुशास्त्र असं म्हणतात. बरोबर. म्हणजे आपण जर भरतमुनी बघितले तर त्यांचं नाट्यशास्त्र आहे. हो.
संस्कृत बघितलं तर भवभूती आहेत, कालिदास आहेत किंवा पाणिनी आहेत. त्याचप्रमाणे जर वास्तुशास्त्र म्हटल्यानंतर मग ज्या गोष्टीचा आधार घ्यायचा तर ते आता तुम्ही म्हटलात की विश्वकर्मा प्रकाश नाव हा या ग्रंथाचं नाव आहे आणि ते लिहिलं गेलेलं आहे विश्वकर्माजींकडनं. हा, विश्वकर्माजींना जर तुम्ही ऐकलं असेल तर जसं मी सांगितलं की प्रत्येक कृष्णांची नगरी झाली, परत रावणाने सीतामातेला अपहरण करण्यासाठी जे पुष्पक विमान वापरलेलं त्याचंही डिझाईन त्यांनीच केलेलं असं म्हटलं जातं पुराणांमध्ये. परत त्यांनी प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगितलंय. जसं तुम्ही जर त्यांनी त्यांच्या ग्रंथात पहिलं जेव्हा तुम्ही वाचनाला सुरू करतात पहिलंच असं लिहिलंय, वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामी लोकानाम हित काम्य. ह्याचा अर्थ काय, वास्तुशास्त्र हे कशासाठी लिहिलं गेलंय की लोकांच्या हितासाठी लिहिलं गेलं. तर त्या शास्त्राचा वापर करून आपण कुठलीही भवन, कुठलंही प्रासाद किंवा कुठलंही बांधकाम करतोय, कन्स्ट्रक्शन करतोय. जसं आज घरं छोटी आहेत, तसेच बंगलो आहेत, रिसॉर्ट आहेत, काही सरकारी भवन आहेत. हे बांधताना आत्ता जागा आहेत, हे बांधताना आजपर्यंत ह्या शास्त्रांचा वापर केला गेलेला आहे. बरं, आता आम्ही एखादी जागा घेतली आहे आणि त्या जागेमध्ये आम्हाला नवीन घर बांधायचं आहे, मग त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नक्की. जागा म्हटल्यावर जागेबद्दल सांगायच्या आधी तुम्हाला एक उदाहरण देईन की आपल्या शरीरामध्ये रक्तपेशी आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये मांस, हड्डी, शरीरामध्ये मांस आहे, हड्डी आहे, हाडं आहेत म्हणायचे तर, मॉलिक्युल्स आहेत, सेल्स आहेत, टिश्यू आहेत. ठीक आहे, आपलं हृदय आहे, आपल्या पॅनक्रियाज आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याला प्रत्येक गोष्टीला एक आवरण असतं, कवच असतं. जसं आपल्या शरीराला कवच म्हणून ही स्किन आहे, ही त्वचा आहे, तशी प्रत्येक प्लॉट, जशी तुमची प्लॉट असेल, तुमची जमीन असेल किंवा तुमचा जो काही एरिया असेल जिथे तुम्हाला बांधकाम करायचं, तर सगळ्यात पहिलं तुमचं जे महत्वाचं आहे ते म्हणजे कंपाऊंड, ज्याला आपण वय म्हणू, कुंपण म्हणू. मालवणात बसलं तर आपण इथे कुंपण म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला कंपाऊंड घालणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय, जेव्हा तुम्ही पहिलं कंपाऊंड बांधता तेव्हा वास्तुपुरुषाचं म्हणजे स्थापत्य म्हणू शकता किंवा वास्तुपुरुष तिकडे विराजमान होतात. वास्तुपुरुष विराजमान जेव्हा होतात, जेव्हा तुमच्या कंपाऊंडचं आपण मोजमाप घेतो तेव्हा त्यातून आपल्याला मध्यबिंदू जो भेटतो, ब्रह्मस्थान त्याला ब्रह्मस्थान आपण म्हणतो. तुम्ही जर शब्द ऐकला असेल तर प्रथम तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ती तुम्हाला कंपाऊंड घालायचं. कंपाऊंड मधनं तुमची एंट्री, म्हणजे तुमच्या कंपाऊंड मध्ये येण्यासाठी एंट्री कुठून हवी, त्यावरती तुम्ही व्यवस्थित एक चांगल्या तज्ज्ञांना विचारून तुमच्या प्लॉटची एंट्री ठेवायची. दुसरी गोष्ट ह्याच्यानंतर आपण येतोय की जसं तुम्ही ऐकलं असेल की सगळ्या गोष्टींमधनं आज आपण इकडे जे शूटिंग करतोय, आपल्या पाठी समुद्र आहे, अथांग समुद्र असा आहे. तर जर तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्ही मत्स्यपुराण ऐकलंय? मत्स्यपुराण, हो. तर विष्णूचा पहिला अवतार हे मत्स्यच होतं. तर प्रत्येक जीवाणू जो सुरुवात होते, मानवी जीवाची पण सुरुवात होते, मानवीचा जन्म आहे, प्रत्येक गोष्ट ही पाण्यापासून आहे. म्हणून म्हणलं गेलं जल ही जीवन आहे, जल ही जीवन. तर कंपाऊंड झाल्यानंतर पहिलं आपल्याला बांधकाम करणाऱ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यात पहिलं प्रथम आहे पाणी. आणि पाणी म्हणालात की विहीर येते, बोरिंग किंवा पाण्याचा कुठलाही स्रोत येतं, तर तुम्ही पहिलं पाणी बघाल. हा दुसरा मुद्दा की तुमची विहीर. तिसरा मुद्दा तुमचा झाला, तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये जेव्हा तुम्हाला सगळ्या दिशा कळतात, पूर्व कुठे, पश्चिम कुठे, उत्तर कुठे, दक्षिण कुठे, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, हा तुमच्या प्लॉटच्या तुम्हाला दिशा जेव्हा कळल्या, तुम्ही कंपाऊंड मारल्यानंतर, तुम्ही कंपाऊंड घातल्यानंतर, तेव्हा होतं काय की तेव्हा तुम्ही कन्फर्म करू शकता की तुम्हाला तुमचं बांधकाम कुठे करायचं. आता ह्या झाले थर्ड स्टेप की बांधकाम कुठे करायचं. याच्यानंतर तुम्हाला घ्यायची काळजी जी आहे, जसं तुम्ही म्हणाले की आम्ही जर नवीन घर बांधतोय तर पहिलं विहीर आहे, आणि विहीर ही तुमची पूर्व ते उत्तर आली पाहिजे. त्याचं कारण असं तिथे जलतत्वाची दिशा. हे मी तुम्हाला पुढे जसं आपला संवाद वाढत जाईल किंवा पुढे त्याच्यात मी तुम्हाला सगळी तत्व सांगेन. पण जसं तुम्ही आता म्हणाला की नवीन घर बांधताना काय हवं, तर पहिलं मी प्रथम काय सांगितलं तुम्हाला, नवीन घर बांधताना आपण पहिलं कुंपण आपण केलं पाहिजे, कंपाऊंड केलं पाहिजे, त्याच्यानंतर पाणी विहीर वगैरे विहीरचं बघितलं पाहिजे. विहीर हे जलतत्व आहे. हो, बरोबर. जलतत्व हे वास्तूनुसार उत्तरेकडे येतं म्हणून, आणि उत्तरेकडे आल्यामुळे उत्तरेपासून पूर्वेपर्यंत तुम्ही विहिरीचं स्थान ठरवू शकतो. हा, त्याच्या पुढे आलं, मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सगळ्या दिशा कळल्या तुमच्या कंपाऊंडच्या, ब्रह्मस्थान घेऊन की तुम्ही बांधकाम कुठे करायचं यावर लक्ष देऊ शकता. तिसरी गोष्ट मेन आहे तुमची सेप्टिक टँक. तुमचा सेप्टिक टँक पण चुकला तरी तुम्हाला फार मोठे घातक वास्तुदोष होऊ शकतात. पण सेप्टिक टँक तुमचा कुठे यायला हवा, तर त्यासाठी दोन दिशा मी सांगेन. एक तर ब्रह्मस्थान कंपाऊंडचं घेतल्यानंतर दक्षिण आणि नैऋत्याची मधली जागा आहे, दक्षिण नैऋत्य, तिकडे सेप्टिक टँक चालेल. आणि पश्चिम आणि वायव्याच्या मध्ये, पश्चिम वायव्य जागा येते किंवा वायव्याच्या जरा आजूबाजूला चालेल, पण ती पश्चिमेच्या टुवर्ड्स हवी,
तर इथे 2 ठिकाणी आपण सेप्टिक टँक घेऊ शकतो आपल्या घराच्या बांधकामाच्या सेप्टिक टँकसाठी. आता आलं घराचं बांधकाम. तर घराचं बांधकाम घेताना जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काळ असतो, एक नियम असतो. तर मत्स्य पुराणात विधान केलेलं आहे, स्पष्ट लिहिलं आहे की तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये घराचे आरंभ, भवन निर्माणचा आरंभ करावा. मग बांधायला सुरुवात करा. कुठल्या महिन्यात? पहिली गोष्ट, या सगळ्या गोष्टी करताना जसं विहीर मारताना पण आपण मुहूर्त किंवा विहीर बांधायला जेव्हा सुरुवात घेतोय, कंपाऊंड मारायला तेव्हाही आपण ह्या सगळ्या गोष्टी बघाव्यात. आता हे सगळं झाल्यानंतर आपण जसे इंग्लिश महिने आहेत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, तसेच मराठी महिने जसं माहिती असेल तुम्हाला, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. तर चैत्र महिन्यापासून आपण सुरुवात करू. बरं. चैत्र महिन्यामध्ये घर बांधणं हे हानिकारक सांगितलं गेलेलं आहे मत्स्य. त्याचं कारण कसं, तर चैत्र महिन्यामध्ये जो भवन निर्माणची सुरुवात करतो, जो घर बांधायला सुरुवात करतो, त्याच्या घरी किंवा ज्यांनी घर बांधलं असेल चैत्र महिन्यामध्ये, तुम्हाला त्यांच्या घरामध्ये एक ना एक माणूस सतत आजारी भेटणारच. आजार पण पाठ सोडणार नाही. त्यामुळे चैत्र महिन्यामध्ये तुम्ही कधीच चुकू नये घर बांधायला घेऊ नये. मग त्या महिन्यामध्ये आपण टाळावं. आता चैत्र झालं, मग वैशाख महिन्यात जर आपण घर बांधलं तर? हो, वैशाख महिन्यामध्ये जो घर बांधतो त्याच्याकडे तो गौमाताचा सेवक होतो, म्हणजे गाय जी आपली माता आहे त्याचा सेवक होतो. त्याच्याकडे धन भरपूर येतं. त्याच्याकडे म्हणजे म्हटलेलं आहे धनरत्नानी. वैशाख मध्ये जो घर बांधतो तर पुराणात लिहिलं धनरत्नानी. तर धन आणि रत्न भरपूर राहतं. वैशाख महिना हा फार सात्विक आहे. तर ह्यामध्ये घर बांधलेलं नेहमी चांगलं वैशाख महिन्यामध्ये. बरं. वैशाख महिन्यामध्ये घर बांधणं केव्हाही चांगलं असं तुम्ही म्हटलात. चैत्र झाला, वैशाख, आता ज्येष्ठ महिना हा सगळ्यात घातक महिना आहे. त्याचं कारण असं, ज्येष्ठ महिन्यामध्ये घर बांधायला घेतलं तर त्या घरातल्या माणसं आत्महत्या करण्याचा विचार करू शकतात. बरं. कोणाचा मृत्यू होऊ शकतं तुमचं बांधकाम चालू असताना. घरातला कुठलाही व्यक्ती घर सोडून जाऊ शकतो. तर ज्येष्ठ महिना हा 1% पण शुभ नाहीये. तर ज्येष्ठ महिन्यामध्ये घर बांधणं टाळावं. बरं. आता याच्यानंतरचा पुढचा जो महिना आहे आपला तो आषाढ आहे. मग आषाढ महिन्यात काय सांगाल, काय करा? आषाढ महिन्यामध्ये घर बांधणं नेहमी शुभ. ह्या घरामध्ये संतती प्राप्ती, ह्या घरामध्ये जे कामगार असतात, सेवक जे आपल्याकडे मदतीला आपल्याला कामाला येतात, किंवा तुम्हाला अशी जर तुम्ही गावाकडे राहताय तर सावकार असतील त्यांच्याकडे कामगार असतात, तर कामगार नेहमी खुश राहणार. कामगारांची कमी कधी होणार नाही. त्यांच्या घरामध्ये अन्नदानाची कधी कमी होणार नाही. तर हा महिना फार शुभ आहे. याच्यानंतरचा पुढचा जो महिना आहे तो श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्याविषयी आपण काय सांगा? श्रावण महिना तर व्यापारांसाठी भरपूर शुभ आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये जो घर बांधतो त्याचा व्यापार कधी थांबत नाही. त्याच्याकडे आवक, त्याच्याकडे इन्कमिंग कधीच थांबत नाही. त्याच्या घरातून पाहुणे कधी नाराज आणि रागावून जात नाही. तर श्रावण महिन्यामध्ये पण शुभ आहे घर बांधणं. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा महिना आहे आपला मराठी महिना तो भाद्रपद. भाद्रपद महिन्यामध्ये जर तुम्ही बांधकाम सुरू करताय तर तुमचा कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन जाऊ शकतो, पळू शकतो. कॉन्ट्रॅक्टर काम लेट करू शकतो, तुम्हाला फसवू शकतो. तुमचं 1 वर्षाचं काम 3 वर्षावर जाऊ शकतं. असेच बरेच बांधकाम आहे जी अशीच अर्धवट पडली, ती भाद्रपद मध्ये सुरू झालेली असणार. बरोबर. लक्ष द्या, म्हणजे भाद्रपद मध्ये जर आपण घराचं बांधकाम करायला घेतलं तर आपण फसले जाऊ शकतो. त्याच्यामुळे कदाचित भाद्रपद महिना आपण टाळावा असं सर म्हणतायत. सर, त्याच्यानंतर पुढचा जो आपला महिना आहे तो भाद्रपद, अश्विन. अश्विन महिन्याचं सांगितलं. अश्विन महिन्याची जी महत्व सांगितलंय, अश्विन महिन्याबद्दल जे पुराणामध्ये उल्लेख आहे त्याचं असं आहे की अश्विन महिन्यामध्ये तुम्ही जर घर बांधायला घ्याल तर ह्या घरामध्ये पत्नी नाश व्हायची शक्यता आहे. बरं. परत ह्या घरामध्ये स्त्रिया गरम डोक्याच्या असणार. ह्या घरामध्ये क्लेश भरपूर होऊ शकतो. म्हणून अश्विन महिन्यामध्ये घर बांधणं टाळावं. बरं. पुढचा जो महिना आहे मराठी महिना तो कार्तिक आहे. या महिन्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्याकडून. जे 12 महिने आहेत त्यात सगळ्यात शुभ महिना किंवा सगळ्यात चांगला महिना तुम्ही म्हणू शकता बांधकामासाठी तो कार्तिक. तो कार्तिक महिना जर तुम्ही बघाल तर इंग्लिश कॅलेंडरनुसार जर तुम्ही बघाल तर तो नोव्हेंबरच्या आसपास येतो, जेव्हा पाऊस थांबलेला असतो. हो. आणि नोव्हेंबरमध्ये जर तुम्ही लॉजिकली जर विचार करता, नोव्हेंबरमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन चालू करता, तुमचं घराचं निर्माण, तुमच्या भवनाचं निर्माण चालू करता, बांधकाम, तर ते 6 महिन्यामध्ये होतं, जिथे तुम्हाला पाऊसही लागत नाही, तुमच्या बांधकामामध्ये कुठले अडथळे येत नाहीत. दुसरी गोष्ट, कार्तिक महिन्यामध्ये जो घर बांधतो त्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची कधी कमी राहत नाही. धन, संपत्ती, अन्नदान, अन्नपूर्ण देवता त्यांच्यावर नेहमी प्रसन्न राहते. त्यांच्या संपत्ती, त्यांच्या सत्तती, घरात पुत्रप्राप्ती, सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. तर कार्तिक महिना नेहमी शुभ आहे. म्हणजे कार्तिक महिन्यात जर आपण घर बांधलं तर केव्हाही ते चांगलं, शुभ आहे, आपल्यासाठी लाभदायक आहे.
असं वास्तुतज्ञ म्हणतायत. मग पुढचा जो महिना आहे आपला सर, पुढचा महिना मार्गशीर्ष आहे, त्याविषयी काय सांगाल? मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व सांगायचं गेलं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे घराचं निर्माण करतात, नवीन वास्तू बांधतात, त्यांच्या घरी अन्न पाणी धान्य कधीच कमी होत नाही, त्यांच्या घरातून कोण उपाशी जात नाही. तर मार्गशीर्ष महिना पण हा शुभ आहे घर बांधण्यासाठी, तुमची नवीन वास्तू बांधण्यासाठी. कार्तिक मार्गशीर्ष हे दोन्ही महिने तर चांगले आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा जो महिना आहे तो पौष, जो आता चालू आहे. हो, आता सध्या चालू आहे तो महिना आहे तो पौष महिना. या पौष महिन्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय. पौष महिना, जसं मी तुम्हाला चैत्रबद्दल सांगितलं तसंच पौष महिना हा सगळ्यात, पौष महिन्यामध्ये चुकूनही ग्रहप्रवेश, वास्तुप्रवेश, वास्तुशांती किंवा नवीन कुठलंही काम चुकूनही वास्तू संदर्भात करू नये असं पुराणात उल्लेख आहे. ज्यांनी केलाही असेल त्यांना त्याचे अनुभव किंवा त्याची अनुभूती आली असेल. तर पौष महिन्यामध्ये चुकून कुठलंच घर बांधून झालेलं असेल तरी ग्रहप्रवेश किंवा कुठलीही शांती, कुठलंही नवीन होम करू नये. नवीन घर म्हणजे धार्मिक कार्य या महिन्यामध्ये आपण करणं शक्यतो टाळावं. हा, वास्तू संदर्भात जे काही कार्य आहेत जसं ग्रहप्रवेश झालं, वास्तुशांती, ते करू नये चुकू नये. बरं, आता माघ विषयी आम्हाला मार्गदर्शन करा. माघ महिन्यामध्ये जर आपण नवीन वास्तू बांधतोय तर माघ महिना हाही लाभदायक आहे. माघ महिन्यामध्ये ज्या घरामध्ये जो सुपुत्र जन्माला येणार तो आध्यात्मिक पूजापाठ करणारा असणार, त्यांना देवीची कृपा एक वेगळी राहणार त्यांच्यावरती, त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी नसणार. तर माघ महिना हाही फार लाभदायक आहे. बरं, यानंतर आपला जो शेवटचा मराठी महिना आहे तो फाल्गुन आहे. मग त्या महिन्यात फाल्गुन म्हणजे तुम्ही सांगाल की मत्स्य पुराणामध्ये सरळ लिहिलेलं आहे की फाल्गुन मध्ये जो नवीन वास्तू बांधतो त्याला तुम्ही सोन्याचा महल म्हणू शकता. हो, फाल्गुन महिना ही फार लाभदायक आहे. त्याच्यामध्ये फाल्गुन महिन्यामध्ये जो घर बांधतो तो ऋणमुक्त, कर्जमुक्त होतो. त्याचा समाजामध्ये मान सन्मान, यश मान, कीर्ती फार होते. फाल्गुन महिना हा पण लाभदायक आहे. तर फाल्गुन महिन्यामध्ये घर बांधण्यासाठी तुम्ही बिनधास्त सुरू करू शकता. बरोबर, म्हणजे फाल्गुन महिना सुद्धा सगळ्यांसाठी लाभदायक आहे. त्या महिन्यात सुद्धा आपण जर घर बांधलं तर ते सगळ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. सर, याविषयी आपण सांगितलात, म्हणजे सगळे आपण मराठी महिने आपण बघितलेले आहेत. म्हणजे आता आम्हाला समजलं की चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, अश्विन आणि पौष या महिन्यामध्ये आपण घराची जी कामं आहेत, वास्तूविषयीची जी कामं आहेत, ते आपण करू नये, ती आपल्याला लाभदायक ठरणार नाहीये. मग आता कोणते कोणते महिने लाभदायी आहेत याविषयी आता तुम्ही म्हटलेच आहात, बोललेलेच आहात, पण अजून एकदा आमच्या प्रेक्षकांना त्या संदर्भात जरा. तर घर बांधण्यासाठी जे लाभदायक महिने आहेत ते वैशाख, आषाढ, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष, फाल्गुन आणि माघ. ओके, हे 7 महिने लाभदायक आहेत. त्यातले किती कुठले लाभदायक आहेत किंवा सगळ्यात जास्त जर तुम्हाला हवं ते कुठले लाभदायक आहेत, तर हे 7 महिने तर आहेत. तर त्याच्यामध्ये पण अजून तुम्हाला हवं असेल की अजून किती, त्याच्यामध्ये कार्तिक, मार्गशीर्ष, माघ आणि फाल्गुन हे महिने सगळ्यात जास्त लाभदायक. सगळ्यात जास्त लाभदायक म्हणजे 7 महिने जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कधी करूच शकता. पण हे जे महिने सांगितले हे तुम्हाला क्लायमेट वाईज पण असतं. कधी कधी कोण असं की पावसाळा गेल्यावर सुरुवात करतो या गोष्टी, म्हणून कार्तिक, मार्गशीर्ष ह्या महिने 2 महिने नेहमी लाभदायक. बरोबर. आताच आपलं बोलणं झालं की वास्तुशास्त्राविषयी तुम्ही सांगितलं की वास्तुशास्त्राचा उगम कसा झाला, पण त्याविषयी अधिक आम्हाला जाणून घ्यायचं आहे की वास्तुशास्त्र नेमकं कोणी लिहिलं आणि त्याच्याविषयी जरा सविस्तररित्या आम्हाला मार्गदर्शन करा. वास्तुशास्त्राचा जो पहिला आणि प्राचीन ग्रंथ जो आहे तो विश्वकर्मा प्रकाशजींनी लिहिला आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल, जर तुम्ही विश्वकर्मा प्रकाशजींचा प्रतिमा फोटो जर बघितला असेल तर त्यांच्या एका हातामध्ये तुम्हाला मेजर टेप सारखं दिसेल, ज्याला गज म्हणतात हिंदीमध्ये, ते मेजरमेंट करायला. एका हातामध्ये रश्शी सुतासारखी दिसते, ती कन्स्ट्रक्शनला जी वापरतात ती. एका हातामध्ये कलश दिसतो आणि एका हातामध्ये बुक दिसते. जी बुक आहे ते सूत्र आहेत. सूत्र, वास्तू कशी बांधावी, वास्तूचं आयु असतं ना, आयु किंवा वास्तूचं आपलं मेजरमेंट असतं ते काय असतं, आराखडा कसा असावा. प्रत्येक गोष्टीचं इंच आणि इंच सूत्र फॉर्म्युलेज दिलेले आहेत, जे आजही थोडं इंजिनियर्सला टफ जातं, नॉर्मल माणसांना कठीण होतं. त्यांनी तेव्हा ते फॉर्म्युलेज दिलेले आहेत. तर अशी विश्वकर्मा प्रकाशजींनी अशी पुस्तकं लिहिलेली आहेत. असा ग्रंथ विश्वकर्मा प्रकाशजींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याबद्दल जसं मी मगाशी म्हणालो की विश्वकर्मा वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामी लोकानामी तर काम्य, म्हणजे वास्तुशास्त्र हे लोकांसाठीच विश्वकर्मा प्रकाशजींनी लिहिलेलं आहे. तर त्याचा सर्वांगण सगळ्यांनी वापर करावा. कारण की आपण बघतोय आता आपलं दुर्दैव आहे की हे शास्त्र लोकांना पासून दूर झालंय, याचं ज्ञान दूर झालंय. आणि त्यासाठीच आज आपण हे याच्यावरती थोडं सगळ्यांची नजर पडावी आणि
त्यांचे घर बांधताना, भवन बांधताना, नवीन वास्तू बांधताना त्यांनी काय काळजी घ्यावी याबद्दल आपण जागरूकता करतो. बरोबर. प्रभू विश्वकर्माजींबद्दल आताच सरांनी सांगितलं की त्यांच्या प्रत्येक भुजामध्ये म्हणजे हातांमध्ये काय काय कोणत्या वस्तू आहेत याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. खरं तर विश्वकर्मा म्हटल्यानंतर देवांचे इंजिनियर, देवशिल्पी प्रभू विश्वकर्मा म्हणून ओळखले जातात. स्थापत्यशास्त्र, वास्तुशास्त्र याविषयी अनेक जी शास्त्र आहेत त्यांचे आधारभूत म्हणून प्रभू विश्वकर्मा ओळखले जातात. आता घर बांधताना आपण कुंपण किंवा विहीर याच्याविषयी आपण सविस्तररित्या बोलला आहात, पण माझ्या घराची आता मी घर बांधतोय त्याची रचना कशी असावी, म्हणजेच रचना म्हणजे कुठल्या दिशेला काय असावं हे तुला म्हणायचं. तर जसं आपण बेसिक पॅरामीटर सांगू, जर मुख्य दरवाजा झाला, देवघर झालं, किचन झालं, झोपायची शयन कक्ष झाला, किंवा तुमचं हे सांगू शकतो आपण टॉयलेट बाथरूम कुठे असावं हे तुम्हाला विचारायचं. बरोबर. तर कसं आहे, आपल्याकडे दिशा आहेत, म्हणजे वास्तूमध्ये ज्या दिशा आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. अग्नीला एवढं पवित्र मानलं गेलंय की जर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या आजूबाजूला कोण नसेल आणि तुम्ही रानावानात कुठे झोपलात, किंवा आपल्या इथे खोपी असतात, शेती आपण करतो भैमुगाची, तांदूळची, तर खोपी असतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आग पेटवून जर तुम्ही झोपला रात्रभर तर कुठलाही सरपटाना प्राणी किंवा कुठलीही शक्ती, पिशाची शक्ती तुमच्या जवळ येऊ शकत नाही. एवढी अग्नीमध्ये ताकद आहे, एवढी अग्निदेवतेमध्ये ताकद आहे. तर अग्नी एवढं पवित्र आहे आणि म्हणून आग्नेय दिशेला तुमचं किचन असावं. त्याच्या पुढे आपण येतोय आपलं बेडरूम कुठे असावं, शयन कक्ष, झोपावं कुठे माणसाने. तर झोपण्यासाठी जी दिशा आहे तर दक्षिण दिशा ही चांगली आहे. नैऋत्य दिशा जी आहे, नैऋत्य दिशा, नैऋत्य कोपरा, तिकडे नैऋत्य कोपरा हा स्टेबिलिटी म्हणजे एक वयानंतर आपण म्हणतो ना की रिटायरमेंट झाल्यावर काही माणसं गडबड करत राहतात, घरात कामं करत राहतात, आराम नाही करत. आपण आपल्या आजी आजोबांना सांगतो, आपल्या आई वडिलांना सांगतो की बस झाला ताई, बस झालं मम्मी, बस झालं बाबा, बस झालं पप्पा, की आता तुम्ही आराम करा. म्हणजे स्टेबिलिटीसाठी, वयस्कर माणसांसाठी ती नैऋत्य दिशा, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये मास्टर बेडरूम असं बोललेलं आहे. तर हा झाला नैऋत्याचा ठिकाण. त्याच्या पुढे आपण येतो पश्चिमेला. पश्चिमेलाही तुमचा बेडरूम चालतो, फक्त तुमचं डोकं पूर्वेला असावं. तर ह्या 3 झाल्या बेडरूम. इथे तुम्ही नैऋत्याला तुमचा बेडरूम जर असेल तर नैऋत्याला जरी बेडरूम असेल तर नैऋत्याला नेहमी माणसाने गेस्ट रूम ठेवा पाहुण्यांसाठी नैऋत्याला. तर ह्या झाल्या झोपेच्या दिशा, ह्या झाल्या झोपेच्या दिशा, शयनकक्ष किंवा बेडरूम. फक्त डोकं झोपताना एक काळजी घ्यायची, डोकं तुमचं दक्षिणेला किंवा पूर्वेला असावं, पाय तुमचे उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे, याची काळजी घ्यावी. मग तुम्ही जर झोपायला ह्या दिशा तुम्हाला नसतील तुमच्या घरात, तुम्ही कुठेही घरामध्ये झोपत असाल जिथे तुम्हाला पॉसिबल नसेल, डोकं तुम्ही पूर्वेकडे करा किंवा दक्षिणेकडे करा. बरं, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आता हे झालं शयन कक्षाचं. आता आपण येतोय वॉशरूम कुठे असावं. तर वॉशरूमच्या 2 जागा आहेत ज्या निगेटिव्ह झोन मानल्या जातात. एक आहे नैऋत्य आणि दक्षिणेच्या मधली म्हणजे दक्षिण नैऋत्य. दुसरी आहे जी जास्त करून आपल्याला गावा ठिकाणी सिंधुदुर्गात आपल्या कोकणात दिसत जातं की वायव्य दिशा. तर पश्चिम आणि वायव्यचा जो मधला भाग आहे तिथे तुम्ही टॉयलेट आणू शकता. तिकडे जी रूम येईल त्या दिशेमध्ये तुम्ही टॉयलेट घेऊ शकता. तर हे झालं आपलं वॉशरूम बद्दल. तर अशा या घर बांधण्यामध्ये तुम्ही ह्या बेसिक पॅरामीटर्स तुम्ही ह्याचा सर मगाशी बोलता बोलता तुमच्या बोलण्यातून ब्रह्मस्थानाचा उल्लेख आला. मग या ब्रह्मस्थानाविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचंय. चांगलाच प्रश्न विचारला, चांगलाच पकडलात मला माझ्या शब्दाला. तर ब्रह्मस्थान म्हणायचं तर मी तुम्हाला ह्याच्यावरती एक पहिली वास्तुपुरुषाची कथा माहिती आहे तुम्हाला? साधारणतः माहिती आहे, पण आम्हाला जरा सविस्तररित्या तुमच्याकडून. नक्की. वास्तुपुरुषाची कथा अशी आहे की जेव्हा भगवान शिव म्हणजे देवांचे देव महादेव हे अंधकासूर असुर बरोबर लढाई करत होते, तर तेव्हा त्यांचं मल्लयुद्ध चालू होतं. आणि मल्लयुद्ध चालू असताना त्यांचे श्रमबिंदू काही पृथ्वीवरती पडले. त्या श्रमबिंदूपासून जो पुरुष निर्माण झाला, जो देव निर्माण झाला, त्याला वास्तुदोष आणि त्याला वास्तुदेव आणि वास्तुपुरुष असं म्हटलं गेलं. तेव्हा जेव्हा तो पृथ्वीवरती निर्माण झाला तर त्याचं भव्य दिव्य रूप हे बघून सगळे पृथ्वीवरचे देव, पृथ्वी तलावरचे देव घाबरले आणि त्यांनी जगतपिता ब्रह्मदेवांना कडे गेले आणि त्यांना विचारलं की हे भव्य दिव्य रूप कोणाचं आहे, हे कोण आहेत. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं हे श्रम बिंदू महादेवांचे पृथ्वीवरती पडले त्यापासून निर्माण झाले वास्तुपुरुष आहेत, वास्तुदेव आहेत. त्यांचं करायचं काय सगळ्या देवतांनी विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्यांना तुम्ही पृथ्वीवरती असं पृथ्वीमध्ये त्यांना पालतं करून पृथ्वीमध्ये असं गाडा की जेणेकरून त्यांचं डोकं ईशान्येकडे असेल पृथ्वीच्या आणि पाय नैऋत्य दिशेला असतील. आणि त्यांचं पोट किंवा त्यांची जे त्यांची नाभी, त्यांचं पोट ही नाभी ही जिकडे येईल त्या स्थानाला ब्रह्मस्थान म्हणतात. आणि जेव्हा ते पृथ्वीवरती
त्यांना पालतं गेलं किंवा पृथ्वीवरती जेव्हा त्यांना सगळ्या देवांनी पालतं केलं, तेव्हा त्यांना वास्तुपुरुषांनी विचारलं की ब्रह्मदेवा, मला एक आशीर्वाद हवा तुझ्याकडनं की ज्या ज्या प्लॉटमध्ये किंवा जेव्हा आपण एखादा प्लॉट घेतो, आपल्या नावावर होतो, तो प्लॉट आपला आहे, तर त्याच्या ईशान्य दिशेला त्याचं माझं डोकं असेल आणि माझ्या पाय नैऋत्य दिशेला असेल त्या प्लॉटच्या, आणि ब्रह्मस्थान म्हणजे तुमच्या कंपाऊंडचा मध्यस्थान जो असतो, म्हणजे तुमचं नाभी जिथे असं शरीर असेल तिकडे त्याला ब्रह्मस्थान म्हटलं गेलं, तिथे वास्तुपुरुषाचं पोट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवरनं वास्तुदोष आपल्या घरात आहेत हे समजावं. आणि अजून एक मुख्य कारण म्हणजे पंचतत्वांचं असंतुलन. तर जसे हे मी पंचतत्व तुला सांगितले, जसं ही सगळी सायकल सांगितली नेचरची, तर प्रत्येक तत्वाची एक दिशा आहे वास्तुशास्त्रामध्ये. जशी जलतत्वाची म्हणजे पाण्याची दिशा आहे उत्तर दिशा, वारा वायू तत्व ह्याची दिशा आहे पूर्व, अग्नितत्वाची दिशा आहे दक्षिण, पृथ्वी तत्वाची दिशा आहे नैऋत्य, दक्षिण ते नैऋत्य, आणि आकाश तत्वाची दिशा आहे ती पश्चिम. तर अशा या तत्वांच्या दिशा आहेत आणि त्यानुसार आपण पंचतत्व घरामध्ये बॅलन्स करतोच. म्हणजेच काय, एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाणी, वारा, आग, पृथ्वी म्हणजे जमीन जी आपली पृथ्वी आहे, आणि आकाश. तर घरामध्ये कसं बॅलन्स होतं? जलतत्व म्हणजे तुमचं पाणी कुठे, घरात तुमचं विहीर कुठे आहे, घरात तुमचं पाणी ठेवण्याची जागा, कुठल्या घरात फाउंटन ठेवतो आपण, फ्रेम ठेवतो फाउंटनची, किंवा कारंजी आपण बघितलं असेल फाउंटन असतो घरामध्ये, रिसॉर्टमध्ये किंवा बंगल्यांच्या बाहेर, तो उत्तर दिशेला चांगला. घरामध्ये आतमध्ये तुम्हाला जर फ्रेम लावायचे आहेत तर तिथे तुम्ही फाउंटनची फ्रेम लावू शकता, धबधब्याची, वाहत्या पाण्याची फ्रेम लावू शकता उत्तरेला, कारण की ते जलतत्व. त्याच्या पुढे येतोय आपण वायू, आणि वायू तत्व म्हणजे जे पूर्वेला आहे, आणि पूर्वेकडे जसं मी मगाशी म्हणालो सूर्योदय येतात, पहिलं किरण येतं, म्हणून पूर्वेकडे कधी मुख्य दरवाजा असावा, पूर्वीकडनं बाऱ्या, व्हेंटिलेशन, वारा पण म्हणतो, वारा जे मी तुला एक्सप्लेन करतो आहे वारा. तर घरामध्ये नेहमी बघ वारा खेळता हवा. तू कुठल्याही घरात जातो जिथे बंद घर आहे, गुदमरल्यासारखं वाटतं, फ्रेश वाटत नाही, निगेटिव्ह वाटतं, जरा थोडं आपल्याला गुदमरल्यासारखं वाटतं, त्यात काळोख वाटतं बघ, व्हेंटिलेशन नसेल तर, सूर्यप्रकाशही येत नाही. म्हणून वायू तत्वाकडे म्हणजे ईस्टकडे, पूर्वेकडे मुख्य दरवाजा आणि व्हेंटिलेशन असं, हे झालं वारा. अग्नी झाली, म्हणजेच काय, अग्नी म्हणजे जशी आपल्या शरीरामध्ये जठार अग्नी आहे, तर अग्नीचं स्थान मगाशी तुला सांगितलं आग्नेय दिशेला, म्हणून ते किचन. त्याच्यावेळी झालं पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व जो कुठे असावं म्हणजे काय, पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व म्हणजे काय, जी घराची उंची असते आपल्या, जी आपल्या स्लॅबची उंची असते त्याला आकाश तत्व म्हणतात. आणि ब्रह्मस्थान जे मी सांगितलं, तर ब्रह्मस्थानातून जेव्हा पृथ्वी तत्वावरती किंवा पृथ्वीवरती आपण बसतो आणि आपल्याकडे पोकळी जास्त असते, तसं आपण निसर्गात बसलोय, पृथ्वीवरती बसलो, आणि आपल्या आकाश आहे जे आपल्याला, आकाश काय करतं, आपल्याला सुचायला भरपूर गोष्टी विचार करायला देतं. आकाश तत्व तुला नेहमी काय करतं की आकाश तत्व तुला सुचण्यासाठी, जसं आज आपण निसर्गात बसलो, हेच जर आपण घरामध्ये बसतोय, बंद घरामध्ये बसतोय, जिकडे सूर्यप्रकाश नाही, वारा नाही आहे, व्हेंटिलेशन नाही आहे, आकाश तत्व नाही आहे, तर एवढं आपलं जे संभाषण तू करतोयस किंवा हा जो आपल्याकडे बोलण्याचा संवाद आपण करताना आपल्याला ज्या काही गोष्टी सुचतात, ह्या गोष्टी सुचतातच आकाश तत्वामुळे. बरोबर. आकाश तत्वामध्ये तुम्हाला सुचायला भरपूर, आकाश तत्व ज्यांचं कमी, ज्यांच्या घराची उंची कमी, तिथे डोकं पण तुम्हाला जडजड वाटणार. बरोबर. तर असे हे पंचतत्व आणि ह्याचं इम्पॉर्टन्स आहे. आता तुम्ही आकाश तत्वाबद्दल आम्हाला सांगितलं की आकाश तत्वाशी जर आपण जोडले गेलो तर आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात, आणि म्हणूनच मला वाटतं की आपण जर बघितलं तर जे ऋषी साधू ज्यांनी तपश्चर्या केली, साधना केली, ते आकाश तत्वाशी एकरूप झालेत. म्हणजे थोड्या उंचीवरती जाऊन साधना, हिमालय पर्वत असेल त्या ठिकाणी आजही आपल्याला अनेक ऋषी पाहायला मिळतात जे साधना करतायत. मग त्याचं हेच कारण असेल का? हो. तर आकाश तत्वाचं एवढं महत्व आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, जर मंदिरात जाता तर आकाश तत्व मंदिरामध्ये जास्त असतं. म्हणून म्हटलं जातं मंदिराच्या बाजूला घर नसावं, कारण की मंदिरातलं जे आकाश तत्व असतं ते साधारण माणसाला त्या आकाश तत्वाची ताकद झेलणं, जे संसारात आहेत किंवा साधारण माणूस आहे जो साधनेमध्ये नाहीये, तेवढा स्पिरिच्युअल नाहीये, तेवढा आध्यात्मिक ताकद त्याच्याकडे नाहीये, ती ताकद, ते तत्व झेलू शकत नाही. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा मंदिरात जाता तर तुम्ही एक ऑब्झर्व करा, मंदिरात गेला तुम्हाला शांत वाटतं, 5-10 मिनिटं बसलात की कधी तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही स्वरशास्त्राचं ऐकलंय? स्वरशास्त्र ऐकलंय? नाही. स्वरशास्त्र म्हणजे आपण जे श्वास घेतो आणि श्वास सोडतो, ह्या शास्त्राचा जे त्याच्यासाठी 2 एकदम बेसिक गोष्टी सांगेन. एक सूर्यनाडी, एक चंद्रनाडी. म्हणजे काय, तुमची जी उजवी नाकपुडी आहे त्याला सूर्यनाडी म्हणतात आणि डावी नाकपुडी आहे त्याला चंद्रनाडी म्हणतात. जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा तुम्ही एक ऑब्झर्व करा, तुमचं आकाश तत्व ऑन होतं. म्हणजेच काय, तुमची डावी नाकपुडी चालू होते, म्हणजे चंद्रनाडी. बरोबर. आणि तुम्हाला शांतता वाटते.
तर आता आकाश तत्वाची दिशा कुठली मगाशी मी सांगितली? पश्चिम. पश्चिम दिशाचं एवढं महत्व आहे, पश्चिम दिशा ही इच्छापूर्ती मानली जाते. आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन, आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तर तुम्ही जी मंदिरं बघितली, जी सिद्ध मंदिर आहेत, प्रसिद्ध मंदिर आहेत, प्राचीन मंदिर आहेत, ज्यांची प्रचिती पूर्ण विश्वाला आलेली आहे, लांबून लांबून लोक येतात, अशी मंदिरं सगळीच पश्चिम दिशेलाच आहे. म्हणजे तिकडे जिथे देव विराजमान आहेत, जिथे मूर्ती आहे, जिथे पाषाण आहे, जिथे प्रतिमा आहे, ती पश्चिमेकडेच आहे. आपले साऊथचे तिरुपती बालाजी जे आहेत त्यांचीही प्रतिमा तेव्हा आपण दर्शन घेतो तेही पश्चिमेकडे. जसं आपण आज मालवणमध्ये बसलो, सिंधुदुर्गामध्ये बसलो, तुम्ही जर कोळंबातील कृष्ण मंदिर ऐकलं असेल, हो श्रीकृष्ण मंदिर, तर श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण जिकडे उभे आहेत, भगवान कृष्ण जिकडे मूर्ती आहे तेही पश्चिमेलाच आहे. परत तुम्ही जर रामेश्वराचं मंदिर ऐकलं असेल, रामेश्वराचं मालवणातलं मंदिर ऐकलं असेल, ते रामेश्वराला ग्रामदैवतच आहे, मालवणचं ग्रामदैवत रामेश्वर, म्हणजे ते मंदिर पश्चिमेकडे आहे. जेव्हा आपण नमन करतो, जेव्हा आपण काही इच्छा मागतो पश्चिमेकडे बघून, त्या पूर्णच होतात. परत अजून काही मंदिरं सांगायची झाली तर वांगण येथील पांडवकालीन रवनाथ मंदिर आहे. ते रवनाथाची मूर्ती पण, रवनाथाचं पाषाण किंवा रवनाथाची मूर्ती जी आहे तीही पश्चिमेला आहे. तर पश्चिम दिशेचं एवढं महत्व आहे. परत तुम्ही जर इथे मालवण भरडावरती एकमुखी दत्तांचं जर ऐकलं असेल तर दत्तगुरूंची मूर्ती ही पश्चिमेला आहे. अशी एवढी सगळी मंदिर आहेत. पश्चिम दिशेचं एवढं महत्व आणि आकाश तत्व म्हणून कुठल्याही मंदिरामध्ये गेल्यावर तुमचं आकाश तत्वच ऑन होतं, म्हणजे तुमची डावी नागपुडी ऑन होते, चंद्रनाडी. त्याचं कारण असं, आकाश तत्व जेवढं चांगलं तेवढं तुम्हाला ध्यान साधना करायला चांगलं. म्हणून मंदिरामध्ये तुम्ही बघाल की मंदिराची मूर्ती जिकडे असते त्याच्यावरती जो डोम असतो, त्याच्यावरती जी पोकळी असते ती वेगळ्याच आकाराची असते. आणि जो नॉर्मल माणूस, आपण जेव्हा गाभाऱ्यात जायच्या आधी जे नॉर्मल असतो तिकडेही आकाश तत्व नेहमी उंच असतं, पण मंदिरात गेल्यावर तुम्हाला शांत वाटतं. हे या मंदिरांची खासियत आहे. मालवणला येताना कुंभारमण म्हणून गाव आहे, तिकडे प्राचीन मंदिर आहे घुमडाई देवीचं, घुमडाई आईचं. तर त्या घुमडाई आईच्या मूर्तीच्या खाली एक मंत्र आहे. तो मंत्र ज्यांनी लिहिलाय, ज्यांनी सुचवलाय, ते थोर आणि महानच असणार. त्याचं कारण असं आहे, तो जो मंत्र आहे, तो जो मंत्र असा आहे, जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. ह्या मंत्रामध्ये सगळ्या देवींच्या, नवदुर्गांच्या शक्ती आहेत, सगळ्या देवदेवतेची ताकद आहे. तर तो जो मंत्र ज्यांनी लिहिलाय ते महानच असणार. आणि त्या घुमडाई देवीच्या ह्या मंत्रामध्ये जी ताकद आहे आणि जी घुमडाई देवीची ताकद आहे याची कल्पना कोणाला नाहीये. तर हा मंत्र, हे मंदिर ही घुमडाई मातेचं जे मूर्ती आहे, ज्याला आपण पाया पडतो, तीही पश्चिमेला आहे. तर त्याचे चमत्कार मी तुम्हाला सांगू शकत नाही. असे काही अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत. तशा या मंदिरांची रचना केलेली आहे. जिथे देव, जिथे परमेश्वर स्वतः येऊन बसले, त्या दिशेचं किती महत्व आहे हे तुम्हाला आज कळलं असेल. बरोबर. म्हणजेच पश्चिममुखी जी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये आकाश तत्व मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे ते ध्यान धारणेसाठी चांगलं होतं. म्हणजे आपलीच चंद्रनाडी ही मंदिरात सक्रिय होते. मंदिरात गेल्यावर चंद्रनाडी सक्रिय का होते, तर आकाश तत्वामुळे. आकाश तत्वाची दिशा आहे ती पश्चिम, आणि पश्चिमेला मंदिर किंवा मंदिरामध्ये मूर्ती, पश्चिमेला काय, ह्याचं इम्पॉर्टन्स आज तुम्हाला कळलं. बरोबर, ते आम्हाला समजलं. आता मी पुन्हा एकदा वास्तू या विषयाकडे येतोय. आता माझ्या घरामध्ये वास्तू दोष आहे हे मला कळलं की बाबा असे काही आजारपण येत आहेत किंवा काही समस्या येत आहेत, माझ्या घरी वास्तुदोष आहे. पण आता हा वास्तुदोषाचं निवारण करण्यासाठी त्याच्यावरती काही उपाययोजना तुम्ही सुचवू शकता का? या मंत्रामध्ये तुमचं जीवन कल्याण करण्याची ताकद आहे, तुमचे दुःख कष्ट हरण्याची ताकद आहे, असा हा मंत्र आहे. तर हा मंत्र तुम्ही 45 दिवस सतत बोलल्याने तुमचे लाईफचे कुठलेच प्रॉब्लेम राहणार नाही. तर तुम्हाला सतत 45 दिवस हा मंत्र 108 वेळा एकाच वेळेला सकाळी उठल्यानंतर तुमच्या दिनचर्या झाल्यावरती बोलायचा आहे. आणि त्याचे चमत्कार तुम्ही स्वतः बघू शकता. आणि घुमडाई देवीची ताकद, घुमडाई आईची ताकद, त्या चैतन्य रूपाची ताकद तुम्ही स्वतःही अनुभवू शकता. म्हणजेच एकंदरीत 45 दिवस जर या मंत्राचं आपण पठण केलं तर त्या मंत्राचा आपल्यावर चांगला परिणाम होईल, असं आपण म्हणतो. आपल्या आयुष्याचे ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम दूर जातील. मग असे आणखीन कोणते मंत्र आहेत का की ज्याच्यामुळे आपल्या समस्यांचं निवारण होऊ शकतं? हो, असे भरपूर मंत्र आहेत. त्यातला एक मंत्र सांगायचा तर फार सगळ्यांनी ऐकलाही असेल, कोणी ऐकला नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो की हा मंत्र ज्यांनी म्हणाला त्यांनी सगळ्या पूजा, सगळे मंत्र ह्यामध्ये समावेश आहेत असं समजू शकतात. तर मंत्र असा आहे, कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रंतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः.
हा मंत्र तुम्ही सकाळी दिवसाची सुरुवात करायच्या आधी, दिवसाच्या कामांची सुरुवात करायच्या आधी हा मंत्र तुम्ही जर म्हटलात तर तुम्हाला तुमचा दिवस एकदम सुरळीत जाणार आहे. जसं आपण म्हणतो की दिवसामध्ये कामामध्ये काय प्रॉब्लेम, बिझनेसमध्ये, आपल्या विचारांमध्ये दिवसामध्ये आपण काय ना काय विचार करत राहतो. जर ह्या मंत्राची खासियत असेल तर हा मंत्र तुम्ही म्हटल्यानंतर तुमचा दिवस आणि तुम्हाला स्वतःला रोज पॉझिटिव्ह वाटणार आहे. तर हा मंत्र सकाळी उठल्यावरती 108 वेळा बोललात तर उत्तम. जर नाही जमला तर दिवसाच्या सुरुवातीला 11 वेळा म्हणून घरातून पाऊल बाहेर काढावं. बरोबर. तर जसं हे मी तुम्हाला मंत्र सांगितले, याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक ऊर्जा हवी असेल, म्हणजे आपण म्हणतो कुठलाही मंत्र, कुठलेही स्तोत्र आपण घरामध्ये बोलायचे आहेत, वाचायचे आहेत. बोलणं म्हणजे ज्यांना पाठांतर नसतो मंत्र किंवा पाठ नसतो ते वाचू शकतात. ज्यांना वाचणं कठीण आहे, म्हणजे ज्यांचं वय झालंय, जास्त वेळ बसू शकत नाही, ते आज युट्यूबमुळे सगळंच पॉसिबल झालं, ऐकू शकतात. तर घरात या मंत्रांनी काय होतं, या मंत्रांच्या उच्चाराने, या मंत्रांच्या आवाजाने तुमच्या घरात जी नकारात्मक ऊर्जा असते तिला थारा देत नाही ती. आणि म्हणून प्रत्येक घराने, प्रत्येक माणसांनी संध्याकाळच्या वेळेला, आपण म्हणतो ना तिन्ही सांज किंवा 6:30 ते 7:30च्या वेळेला न चुकता हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र आणि रामरक्षा कवच हे लावायचंच आहे. हे वर्ष 2025 आहे. 2025 जर तुम्ही टोटल करता 2 + 2 + 5 हे 9 होते. 9 हा अंक मंगळाचा आहे. मंगळाचा स्वामी हनुमान आहे. मंगळाचे स्वामी हनुमानजी आहेत. आणि बजरंग बलींना जेव्हा तुम्ही त्यांचं हनुमान चालिसा वाचता, तुमचा जो पॉवर होतो, कॉन्फिडन्स होतो, तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आहे, तुमच्या घरात आणि पिशाच शक्ती आहे, त्यांना कुठलाही थारा राहत नाही. कारण की तुम्ही ऐकलं असेल, भूत पिशाच निकट नाही यावे, महावीर जप नाम सुनावे. बरोबर. तुमचे काही रोग असतील, काही आजार असतील, तेही घरातून हनुमान चालिसामुळे निघून जातील. त्याचं कारण असं, ही तुम्ही ऐकली असेल हनुमान चालिसामध्ये, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. तर ज्यांना काही आजार आहे, ज्यांना गोळ्यांनी काही फरक पडत नाही, तो या मंत्राचा रोज 1 तास पठण करू शकतात, जेणेकरून त्यांच्या आजारात रिकव्हरीमध्ये त्यांना फायदा होईल. म्हणून संध्याकाळचं प्रत्येक घरामध्ये हनुमान चालिसा, रामरक्षा कवच आणि मारुती स्तोत्र हे वाजायलाच हवं, वाचायलाच हवं आणि बोलायलाच हवं. जेणेकरून तुम्हाला तुमचा दिवस, तुमची संध्या घरातून आल्यानंतर तुमच्या घरामध्ये थकलेले असतं तर पॉझिटिव्हनेस येणार. धूप बत्ती लावणं, धूप कप करणं, धूप स्टिक लावणं, याच्याबरोबर हे सगळे मंत्र आलेच पाहिजे. बरोबर. खरं तर मनाचं शास्त्र कोणतं आहे तर ते मानसशास्त्र, आणि वास्तूचं शास्त्र म्हणजेच वास्तुशास्त्र. मानसशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांचा सहयोग साधून, यांचा मिलाप साधून आपल्याला सुखी होता येईल, हेच वास्तुशास्त्राच्या यशाचं रहस्य आहे. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा मी वास्तुशास्त्रावरती येणार आहे. मला समजलंय की माझ्या घरामध्ये काही दोष आहेत, वास्तू दोष आहेत. मग त्या वास्तू दोषांचं निवारण कसं करायचं याच्याविषयी तुम्ही काय सांगाल सर? पहिली गोष्ट, वास्तुदोष होतो यासाठी तुम्ही दिशांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. घरात अडगळ असते, घाण असते, भरपूर जुन्या वस्तू असतात. मग तुमची चपलं, शूज, तुमचे जुने शिव रॅक, तुमच्याकडे गंज लागलेल्या पेट्या पत्र्याच्या ज्या तुम्ही वापरत नाही, किंवा अशी कुठलीही गोष्ट तांब्याची आहे, पितळेची आहे, ज्याच्या तुम्ही रिकवर किंवा रिसायकल ती करू शकता, काहीतरी नवीन भांडी बनवू शकता, पण तिचं तुम्ही वापरत नाही, किंवा कुठलीही गोष्ट जी तुमच्याकडे 3 ते 5 वर्ष घरात पडली नाही, त्याचा तुम्ही आत्तापर्यंत वापर केला आणि ह्याच्या पुढेही वापर होणार नाही, ह्या वस्तू तुम्ही घरात ठेवायच्या नाहीत. ह्या अडगळीमुळे वास्तुदोष निर्माण होतो, तुमच्या घरात निगेटिव्हिटी निर्माण होते. आणि स्टोर रूममध्ये असं काहीतरी वस्तू ठेवा जेणेकरून काय होईल की ती तुम्ही वापरू शकता. न वापरणाऱ्या गोष्टी टाळा. वेळोवेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असेल किंवा तुम्हाला वाटेल की आमच्या घरी वास्तुदोष आहे, ह्याचं निवारण करायला हवं, तर चांगल्या वास्तुतज्ञांचे सल्ले घ्या, ज्याच्यावरती सॉल्युशन म्हणतात, रेमेडी म्हणतात, ट्रीटमेंट म्हणतात. तर सगळ्यात मोठा घातक वास्तुदोष जो आहे तो ईशान्येला टॉयलेट असणे. त्याचं कारण का, वास्तुपुरुषाचं डोकं कुठे असतं? ईशान्य. जसं मी तुम्हाला म्हणालो, तर ईशान्येला टॉयलेट घेणं कधी टाळावं, किचन घेणं कधी टाळावं, आग्नेयालाही टॉयलेट घेणं कधी टाळावं. जर तुम्ही नवीन वास्तू बांधताय, ह्या गोष्टी वास्तुदोष तुम्हाला फार घातक गोष्टींचा परिणाम देऊ शकतात. मग जसं मी म्हणालो, घरात कोणतरी आजारीच राहणं, घरात कोणाला मोठा आजार होणं, घरामध्ये ॲक्सिडेंट होणं, नेहमी पैसा जाणं, ह्या 2 गोष्टी लक्ष द्या. नैऋत्य कोपऱ्याला खड्डा, विहीर किंवा मोठी काच, मोठी बारी नसणे, हे मोठ्या वास्तुदोषाचे कारण आहेत. ह्याची काळजी घ्यायला हवी. त्यांना आपण वास्तुदोषाचं निवारण करू शकतो. तर आता आम्ही प्रत्येक लोक काही वास्तुतज्ञ नाही आहेत, पण आमच्या घरामध्ये एखादा वास्तुदोष उद्भवला आहे,
मग प्राथमिक स्तरावर आपण त्याच्यावर काय उपाययोजना करू शकतो याच्या संदर्भात थोडं तुमच्याकडून आम्हाला सविस्तर ऐकायचं आहे. नक्कीच. जसं मी मगाशी म्हणालो की जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते आणि जिथे घाण असते तिथे अलक्ष्मी वास करते. तर ह्या बाबतीत जसं सांगायचं तर प्राथमिक उपचार म्हणतो जसं किंवा प्राथमिकता आपल्याला जर वाटलं आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा काही गोष्टी चुकीच्या आहेत तर प्रथम तुम्ही कर्पूर हवन करू शकता. दुसरी गोष्ट तुम्ही स्तोत्राचं पठण करू शकता. जसं मी सांगितलं राम रक्षा कवच, हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र हे तुम्हाला रोज संध्याकाळी वाचायचे आहेत, बोलायचे आहेत किंवा ऐकायचे आहेत. जसं मी एक स्तोत्र तुम्हाला देईन आपलं पॉडकास्टच्या एंडला, ते स्तोत्र तुम्हाला रोज सकाळी घरातून निघताना म्हणायचं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही धूप कप, धूप स्टिक आणि धूप कोणचा वापर करू शकता. तर धूप स्टिकचा वापर नेहमी चांगला. प्रत्येकाला हवन करणं पॉसिबल नाही, म्हणून धूप कप, जर कटोरी धूप त्याला म्हणतो, ते घरात लावणे. जसं आपण अगरबत्ती लावतो त्या जागेवर तुम्ही धूप स्टिक, धूप कोण लावला तर उत्तम. आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही प्राथमिकता काय करू शकतो तर हवन तर प्रत्येक माणसाला पॉसिबल नाही. हवन कुंड आणणं, हवन पात्र वापरणं आणि हवन करणं, त्यासाठी धूप कप लावणं, जेणेकरून तुमच्या घरात जी नकारात्मक शक्ती असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तिचा निवारण होईल आणि सकारात्मक ऊर्जा जास्त राहील. त्याच्यामध्ये तुम्ही धूप कपच्या वरती म्हणतात ना कापुरी तुम्ही लावू शकता, धूप कपच्या वरती ठेवू शकता. तर असे काही प्राथमिक उपचार आहेत जे तुम्ही घराचं वातावरण सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला वाटत वास्तुदोष आणि ते कमी होण्यासाठी किंवा ते बॅलन्स होण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टींचा वापर करू शकता. प्राथमिक स्तरावर आपण या गोष्टींचा वापर केल्यानं थोडंफार प्रमाणात का होईना पण वास्तुदोष आपले कमी होते. हो, बरोबर. अतिशय सोपे आणि सहज उपाय तुम्ही सुचवलेले आहेत जे सगळ्यांना शक्य आहेत करण्यासाठी. मग सर यापुढे मला असं विचारायचं आहे की हे सगळे आम्ही उपाय प्राथमिक स्तरावर आपण करू, पण वास्तुशास्त्र हे आपण बघितलेलं आहे किंवा वास्तुदोष घरामध्ये उद्भवतात. मग या सगळ्यामध्ये वास्तुशास्त्रज्ञ किंवा वास्तुतज्ञाची नेमकी भूमिका काय असते? तुम्ही जेव्हा थोडेफार आजारी पडता तेव्हा पहिला आपण आपल्या आईकडे जातो, प्राथमिक उपचार करतो. पण जेव्हा त्या आजारपणाचं निरसन होत नाही किंवा तो आजार कमी होत नाही किंवा बरा होत नसेल तेव्हा आपण कुठे जातो? डॉक्टर जवळ. तर जसं डॉक्टर आहेत, जसे वकील आहेत, जसे इंजिनियर आहेत, तसंच वास्तुतज्ञांचा रोल हा आहे. वास्तुतज्ञांचा रोल हा आहे की तुमच्या घरात येऊन तुमच्या घरातली स्पंदनं ओळखणं, तुमच्या घरात प्रत्येक दिशेला, जशी मी दिशा सांगितली, उपदिशा सांगितली, त्याच्यावरती अजून उपदिशा आहेत, म्हणजे टोटल 16 दिशा आहेत. या दिशांमध्ये तुमच्या घरात ब्रह्मस्थानावरती काही दोष आहे का, तुमच्या वास्तुपुरुषाच्या डोक्यावरती म्हणजे ईशान्य दिशेला देवघराच्या इथे काही दोष आहे का. तर तसंच वास्तुतज्ञांचा ही भूमिका आहे की घरातली स्पंदनं ओळखणे, कुठे काय चुकते, घरात सकारात्मक ऊर्जा कशा गोष्टीने आणता येईल, कुठल्या गोष्टीचा वापर करून आणता येईल, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी जशा मी आता सांगितल्या प्राथमिक उपचार, कर्पूर हवन सांगितलं, धूप लावणं, धूप स्टिक लावणं, धूप कोण लावणं, याच्या व्यतिरिक्त दिशेवाईज तुमचं रचना घरात कुठे चुकली आहे, झोपायची दिशा, झोपण्याचं डोकं कुठे आहे, पाय कुठे आहे, तुमचं वडील आहेत किंवा जे आजारी व्यक्ती आहेत किंवा ज्या दोषासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं त्या दोषाची दिशा कुठे आहेत, सकारात्मक जागेवर तुम्ही काही नकारात्मक गोष्टी घेतल्यात का. जसा मोठा वास्तुदोष सांगायचा तर टॉयलेट, तो तुम्ही टॉयलेट कुठल्या दिशेला घेतलंय, टॉयलेटचं काम आहे फ्लश करणं. तर आधीच्या काळात तुम्ही जर बघितलात तर कुठेही तुम्हाला आढळून येते तुमचं जर वाचन, तुमच्या बोलण्यावरनं कळते तुमचं वाचन खूप छान आहे. तर कधी तुम्ही ऐकलंय का कुठे कुठलाही गाईड आपण जेव्हा फिरायला जातो, कुठलाही महल झालं काय, तर टॉयलेट हा शब्द वापरतो किंवा वॉशरूम कुठे दाखवतो का? नाही दाखवत. तर तुमचं टॉयलेट जर चुकलं असेल, तुमचं किचन चुकलं असेल, तुमचं देवघर चुकलं असेल, तुमची एंट्री, घराचा मुख्य दरवाजा हा घराचा चेहरा असतो, बरोबर, तिथून लक्ष्मी येते. तर तुम्ही तिकडे काय चूक करून ठेवल्या काय किंवा तुम्ही मुख्य दरवाजा आहे तो निगेटिव्ह पदांमध्ये घेतलाय का, याच्यावरती सगळा अभ्यास करून सांगणे आणि याच्यावरती निवारण देणे हे काम असतं. ही भूमिका असते वास्तुतज्ञाची. बरोबर. ही नेमकेपणाची भूमिका आहे की जर काही दोष उद्भवला, दोष असेल तर तो दूर करण्यासाठी वास्तुतज्ञ ती समस्या दूर करतो. मग त्याच्यासाठी वास्तुतज्ञाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. एखादं आपण घर बांधताना किंवा एखादी आपण जागा घेतली असेल त्या जागेमध्ये कशा प्रकारे आपण घर बांधावं याच्यासाठी आपण वास्तुतज्ञाचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. तर सर आपण आज वास्तुतज्ञाची नेमकी भूमिका काय याविषयी आम्हाला सविस्तररित्या सांगितलेलं आहे. तुमच्या बोलण्यातून असं आलंय की प्रत्येक तत्वाचा एक रंग आहे, बरोबर. मग त्या रंगांविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. तर जसं तू आजचं जे युग आहे आपलं, तू मोबाईल वापरतोस. हो. मोबाईलमध्ये
जे काय तू बघतो, जसं तुला आता तत्वांचा तू रंग सांगितला, जसं आपण जलतत्व बोललो, तर पाणी जेव्हा तुझ्या नजरेत येतं तेव्हा कुठला रंग येतो? पाण्याचा निळा रंग आम्ही बघतो. हो. जसं पृथ्वीचा वायू तत्व ग्रीनरीचा रंग, झाडांचा रंग कुठला दिसतो? हिरवा आहे. हिरवा. आगीचा रंग? लाल आहे. पृथ्वीचा रंग? पृथ्वीचा रंग म्हणजे आपण राखाडी म्हणूया पिवळा किंवा पिवळा आहे. हा. पृथ्वीचा रंग पिवळा. पृथ्वीचा रंग पिवळा. आणि आकाश तत्व तुला कुठलं दिसतं नेहमी? शुभ्र व्हाईट. तर तू जे काय मोबाईलवरती सर्च करतो तो गुगल क्रोम ऍप ऐकलायस? हो हो. ह्याच्या आपण सगळ्या गोष्टीत लॉजिक लावतो. ह्याच्या आधी कधी विचार केला का त्या गुगल क्रोमच्या लोगोचा रंग किती रंगांचा बनलाय? त्याच्यात पण हेच 5 कलर आहेत. हे 5 हा लोगो कोणी बनवला, कुठून डिझाईन केला, हे आपल्याला माहित नाही. पण जेव्हा आपण लॉजिक लावतो तर आजच्या युगात पण ह्या तत्वांचं किती महत्व आहे हा तो लोगो सांगतो. ह्या लोगोमध्ये पण हे 5 कलरच आहेत. सगळ्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळ्यात जास्त पैसा देणारा ऍप कुठलं आहे सध्या? युट्यूब. युट्यूबचा लोगो कुठल्या रंगाचा आहे? लाल. लाल रंग कशाला डिनोट करतं? पैसा. कारण की पैशाला का डिनोट करतं तू सांगू शकतो? आपण जेव्हाही बोलतो लाल म्हणजे अग्नी, अग्नी ही गरम. बरोबर. तू कधी मित्र आहे तुझा, जसे तुझे मित्र आहेत त्यांना बोलते तुझा आज खिसा गरम आहे, आज पैसा भरपूर आहे तुझ्याकडे. बरोबर. तर हे सगळं आहे. लाल कलर अग्नीला डिनोट करतो, लाल कलर पैशाला डिनोट करतो. आणि तुमचे अग्नितत्व जेव्हा बॅलन्स असते, घरातली दिशा ती बॅलन्स असते, तेव्हा तुमच्याकडे पैसा रोलिंग हे नेहमी चालू राहते. म्हणून सोशल मीडियाचे जेवढे ऍप आहेत, गुगलचे जेवढे ऍप आहेत त्यांचा तुम्ही रंग बघाल. फेसबुक ब्लू कलर आहे, जलतत्वाचा रंग. इंस्टाग्राम गुलाबी कलर आहे, रेडच फॅमिली कलर आहे. तर जेवढे तुम्ही ऍप बघता, जेवढा आपण गुगलवरती सर्च करतोय, जे मेन गुगल क्रोम आहे त्याचाही लोगो बघतोय, ह्याच्या आधी कधी तुम्ही विचार केला त्या लॉजिकचा? नाही. मग पंचतत्वाचे कलर्स आणि ह्या 5 कलरचा फार महत्व आहे. तसेच आपल्या घरातही ज्या दिशेला जे तत्व आहेत, जर वेगवेगळा आपण कलर करतो, इंटिरियर करतो, डिझाईन करतो, जेव्हा ह्या कलरचा ह्या तत्वांचा जर तुम्ही ध्यानीमने किंवा तुम्ही हे करताना इंटिरियर करताना ह्या रंगांचा जर इम्पॉर्टन्स माहिती असेल आणि तत्वांचा आणि तेच कलर यूज केले तर तुमची ती दिशा बॅलन्स राहते आणि तुमचं घरात सगळं वातावरण बॅलन्स राहतं, पंचतत्व बॅलन्स राहतं आणि त्याचं तुमच्या लाईफमध्ये तुमचं करिअर, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज, घरात सुख, समृद्धी, कल्याण, ऐश्वर्य, तुमचा मान सन्मान हा नेहमीच चांगला राहतो. तर ह्या असा कलरचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो आणि ह्या कलरचा इम्पॉर्टन्स आहे. बरोबर आहे. मित्रांनो, आपण आता वास्तुशास्त्राविषयी जेवढं काही ऐकलंय याच्यावरून आपल्याला एकच लक्षात येतं की आपण वास्तुशास्त्र जेवढं वरवर बघतो तेवढं ते वरवर नाहीये. त्याचा अभ्यास हा अत्यंत सखोल असा आहे. गौरवजी, वास्तुशास्त्राविषयी तुम्ही आम्हाला सखोल माहिती दिलेली आहे. याच्यामुळे काय झालंय, आमची उत्सुकता अजून वाढलेली आहे. त्यामुळे वास्तू संदर्भातले अनेक प्रश्न आमच्या मनात निर्माण झालेले आहेत. त्याविषयी आम्हाला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे. तर आज आपण लहान मुलांसाठी एक मंत्र देणार आहोत. लहान मुलांपासून वयस्कर कोणी हा मंत्र म्हणू शकतात. ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा रोज करायचा आहे आणि लहान मुलांसाठी हा अप्रतिम मंत्र आहे. आणि सर्व बाधा तुमचे जर नष्ट करायचे असतील ह्यासाठी हा एक मंत्र आहे. ह्यांनी तुमचे सर्व बाधा नष्ट होतील. तुमचे वैरी असतील, तुम्हाला कळत न कळत तुमच्या मागे त्यांची काही नजरबाधा असेल, रसकस असेल आणि काही चुकीचे विचार असतील, त्यासाठी हा मंत्र फार लाभदायक आहे. तर मंत्र असा आहे, सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य अमस्मद वैरी विनाशनम.